इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ परिक्षेत्रातील कोसगाव दर्गा परिसरातील वाहतूक कोंडीस प्रमुख जबाबदार असणाऱ्या तसेच गत 12 ते 15 वर्षांपासून अनधिकृतपणे दर शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार दुकाने लावण्याच्या जागेवरून झालेल्या वादाअंतर्गत दुकान लावणाऱ्या परप्रांतीयांकडून स्थानिक दुकानदारावर झालेल्या चाकोल्यामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत सदर हल्ला झालेल्या दुकानदाराकडून गुन्हा दाखल। कोसगाव दर्गा परिसरातील वाहतूक कोंडीसाठी प्रमुख जबाबदार असणाऱ्या सदर आठवडा बाजारांतर्गत जागेच्या वादातून परप्रांतीय दुकानदाराकडून स्थानिक दुकानदारावर होणारा चाकोल्या हे गुन्हेगारीचे उदात्तीकरण का? सदर आठवड्या बाजारासाठी व्यापाऱ्यांतर्गत कळवा, दिवा, मुंब्रा, कौसा, विक्रोळी तसेच कल्याण येथून येणाऱ्या परप्रांतीय दुकानदारांकडे चाकू, चॉपर येतातच कसे? ज्येष्ठ शिवसैनिक तथा प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांचा उद्विग्न सवाल। तसेच गत अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीस प्रमुख जबाबदार असणारा सदर आठवडा बाजार पालिका प्रशासनाच्या माध्यमातून बंद करा अशी मागणी करून देखील काहीच कार्यवाही न झाल्याने पोलीस प्रशासन तथा अंबरनाथ नगर परिषद सदर आठवड्या बाजारांतर्गत एखादा खून होण्याची वाट पाहते काय? ज्येष्ठ शिवसैनिक तथा प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांचा पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनाला सवाल। तसेच प्रामुख्याने सदर आठवड्या बाजारांतर्गत 350 ते 400 लहान मोठ्या दुकानदारांकडून विक्रोळी येथील अफसर नामक कलेक्शन बॉय कडून प्रत्येक आठवड्या बाजारांतर्गत तब्बल 1.5 लाख रुपयाची वसुली, किंबहुना महिन्यातील 4 तसेच वर्षभरातील किमान 48 अशी काही करोडोंच्या घरात असणारी वसुली कोणासाठी व कोणाच्या आशीर्वादाने? सदर पैसा कोणाच्या घशात जातो याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांची पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडे मागणी। तसेच दुकान लावण्याच्या वादाअंतर्गत परप्रांतीयांकडून अंबरनाथ येथील स्थानिक दुकानदाराला धमकावणे कितपत योग्य? आज दुकानदारावर झालेला चाकू हल्ला पुढे एखाद्या ग्राहकावर झाल्यास याला जबाबदार कोण? यामुळेच वाहतूक कोंडीसाठी अगोदरच जबाबदार असणाऱ्या सदर आठवडा बाजार स्थानिक दुकानदारावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या अनुषंगाने दहशतीच्या सावटाखाली असल्याने सदर आठवडा बाजार पालिका प्रशासनाच्या माध्यमातून बंद झालाच पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने सदर आठवडा बाजार बंद करू। तसेच सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तथा सुव्यवस्थेस परिपूर्ण नगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील। प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला इशारा। पालिका प्रशासन तथा पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। नमस्कार। आपण यांचं ऐकल्याप्रमाणे फ्रायडे मार्केटला याचा पूर्वी माझा विरोध होता की एखादा मोठा गुन्हा घडल्याशिवाय काय पोलीस प्रशासन किंवा स्थानिक अंबरनाथ नगर परिषद जागे होणार की नाही। तर आता तुमच्या समोर जे एवढे वार झाले, त्यांना एवढं लागलं या बाजूला इथं डोक्याला, तर कशासाठी? तर एक छोट्या धंद्यासाठी हे लोक विक्रोली, मुंब्रा, कल्याण, कलवा या बाजूनी इथं येतात अंबरनाथमध्ये धंदे लावण्यासाठी। आणि हा स्थानिक अंबरनाथचा असून याला धंदा लावण्याची जागा दिली नाही। कल्याणवाल्यांनी एक आरोपीने त्याला एवढे वार केले, म्हणजे हे धंदे लावायला येतात का इथं आतंक मचवायला येतात? या लोकांकडे एवढे हत्यार आले कुठून? आम्हाला नगरपालिकाला आणि पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करून सांगू इच्छितो की हे धंदे करायला आले का इथं हे आतंक मचवायला आले? हे काय साबित करण्याचं काय साबित होतं यावरून की तुम्ही लोक धंदेवाले आहे? तर तुमच्याकडे एवढी चॉपर तलवारी कुठून आल्या? इथं फ्रायडे मार्केटमध्ये मर्डर शिवाय पर्याय नाही असं मला आज वाटतोय, एवढं त्याला लागलंय। आता हे तुम्हाला बोललो की प्रत्येक धंद्यावाला कुणाकडून 300 रुपये, कुणाकडून 1000 रुपये, कुणाकडून 800 रुपये, एक 500 रुपयाचाही टार्गेट ठेवला आपण। 300 धंदे लावतायत, या 300 ते 350 धंदे, 1.5 लाख रुपये कलेक्शन एका हप्त्याचं आहे, महिन्याला 6 लाख रुपये झाले। हा कलेक्शन 6 लाख रुपये कुठं जातोय, कुणाला देण्यात येतोय? आणि हा 6 लाख रुपये आपण वर्षाला केले तर 72 लाख रुपये कलेक्शन होतोय या फ्रायडे मार्केटमधून। पण कुणासाठी होतोय? कोण 72 लाख रुपये खातोय? हा पैसे जातोय कुठं? आणि त्या धंदा करतात धंद्या ते व्यापारी किंवा धंदेवाले नाहीये, ते कुठले तरी गुन्हेगार आहेत, ते बाहेरून आले, ते गुन्हेगार आहेत। अंबरनाथचे स्थानिक लोकांना तिथं धंद्यासाठी जागा नाहीये, मात्र कल्याण, कलवा, मुंब्रा, विक्रोली इथून येणाऱ्या लोकांना तिथं धंद्यासाठी जागा आहे। आणि स्थानिकांनी जर जागा मागितली तर त्यांना जागा देता येत नाही, आणि याच्यावर प्रेशर होतं की तू पोलीस कंप्लेंट माघार घे म्हणून। तर या माध्यमांद्वारे मी सांगू इच्छितो जनताला, अंबरनाथची जनताला, की तुम्ही फ्रायडे मार्केटला जाऊ नका। अशा प्रकारे स्थानिकांवर अत्याचार होतोय, अशा प्रकारे वार होत आहेत। जर उद्या एखादा कस्टमर वार झाला, एखादा कस्टमरवर डोकं बिकं फुटला तर त्याची जबाबदारी तो अफसर घेणार का?
तो अफसर नावाचा जो मुलगा आहे, जो माणूस आहे, 1.5 लाख रुपये कलेक्शन महिन्याला होतोय. हा पैसे जातोय कुठं? कोण कोण यामध्ये भागीदारी आहे? साहब ये बताइए कि आपने इससे पहले भी कंप्लेंट किया था, अर्जी दिया था ये मार्केट बंद होने के लिए, फिर भी इसके बावजूद मार्केट चालू है. ये नगर पालिका का क्या इसके अंदर से कुछ उसका क्या अहम रोल रहता है? याआधी मी तक्रार दिलेली की फ्रायडे मार्केट जो रोडवर लागतात, दर्ग्याच्या समोर जे रोड आहे त्यावर लागतात, ते बंद करून फायर ब्रिगेडच्या बाजूला तिथे तुमची जागा आहे तिथं तुम्ही ते लावा. पण फ्रायडे मार्केट रोडमुळे काय होतं, फायरची गाडी आणि ॲम्ब्युलन्सची गाडीला त्रास होतोय. त्या विरोधात मी अर्ज दिलेला. त्यांचा त्या अनुषंगाने त्या लोकांनी फायर ब्रिगेडच्या बाजूला ती जागा शिफ्ट पण केली. परंतु जर असा प्रकार होत असेल फ्रायडे मार्केटमध्ये, तर फ्रायडे मार्केट आम्हाला अंबरनाथमध्ये नकोय. एखादा माणूसचा जीव जाईल. एखादा माणूस एवढे वार होत आहेत, एक वार नाहीये, तुम्ही बघू शकतात. 1 2 3 4 5 आणि हे 6 वार तो व्यापारी याच्यावर 6 वार करतो. म्हणजे तो व्यापारी आहे का तो एखादा गुंडा आहे? म्हणजे तो घरातून जेव्हा बाहेर होतो तेव्हा तो चाकू चापर घेऊन येतो की काय? 6 वार कसं काय होतं त्यांच्यावर? आपकी मांगनी क्या है? माझी मागणी एकच आहे, फ्रायडे मार्केट हा अंबरनाथची जनताला बंद पाहिजे. अंबरनाथची जनताने या विरोधात बाहेर या आणि त्याची फ्रायडे मार्केट ते बंद करा. कारण की आज याच्यावर झालेलं आहे. पोलिसांनी FIR सुद्धा याच्यावर घेतलेली आहे. पोलिसांनी यांच्यावर FIR पण घेतलेली आहे, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अजून कारवाई याच्यावर झालेली नाही. तर पोलिसांना देखील मी नम्र विनंती करतो की साहेब, जे लोक आहेत त्याच्यावर कडक कारवाई करा. लोक कल्याणवरून इथं अंबरनाथमध्ये हे लोक येऊन आतंक मचवत आहेत. म्हणजे आपलं छबी कुठंतरी, अंबरनाथची छबी ही खराब होते. आणि पोलीस प्रशासनावर सर्वात मोठं क्वेश्चन मार्क यांच्या मार्फत हे आहे की तो माणूस येऊन करून जातोय, चापर विपर घेऊन करून जातोय आणि आपण काहीच करू शकलो नाही त्यामध्ये. उलट याच्यावर काही लोक प्रेशर करतायत का FIR मागं घे. तर यालाही सांगू इच्छितो, FIR मागे घ्यायची गरज नाही. इथं नाही भेटलं तर आपण वरिष्ठ लेवलला जाऊ आणि हा फ्रायडे मार्केट इथं बंद नाही केला तर पुढच्या टायमाला फ्रायडे मार्केट आम्हीच बंद करून द्या. क्या नाम है? आशीष पाल. क्या हुआ था? जगह के लिए धंधे के लिए झगड़ा हुआ था. कौन सा धंधा, क्या कर रहे हैं? हमारा फल का धंधा है और वो सब कल्याण से आए थे. धंधा फोन का, कपड़े का धंधा है जी. फ्राइडे मार्केट. हाँ, फ्राइडे मार्केट में. फ्राइडे मार्केट में बाद में फिर पुलिस स्टेशन कंप्लेंट किया, क्या हुआ? कंप्लेंट किए लेकिन उसके बाद में कुछ एक्शन हुआ ही नहीं उनके ऊपर. उल्टा हमको केस रिटर्न लेने के लिए दबाव बनाया जा रहा था हमारे ऊपर. जो बाजार वाले वो भी और जो और भी नगर से वहां के वहां वो भी. और फिर बाजार में मार्केट कब से लगा रहा है बाजार को? हमको इधर पे लगाते हुए 3-4 साल हो गए. बाजार बाजार चल रहा है, 4 साल से बाजार चल रहा है. बाजार को चलते हुए 12-13 साल हो गए. 4 साल से तू धंधा कर? हाँ, 4 साल से मैं यहाँ पे बाजार पे धंधा कर रहा हूँ, लेकिन कभी मेरे साथ पैसा हुआ नहीं. अच्छा, पैसा कुछ लिया जाता है क्या तुम्हारे से? वसूली के पैसा वसूली तो किया जाता है. कितना पैसा लेते हैं, क्या? हर धंधे वाले से अलग अलग हिसाब से पैसा लेते हैं. जैसे एक मेरे से छोटा धंधा लगा तो हमें 300 रुपए मेरा है. कोई बड़ा धंधा लगा तो उससे 600 रुपए, 800 रुपए, 1000 रुपए तक भाड़ा है सबसे. अच्छा, ये कौन लेता है? ये अफसर आस्कर अफसर विक्रोली से आते हो, धंधा लगाते इधर पे, बाजार लगाते. अफसर ये वसूली करता है. हाँ. अभी क्या बोला तुम्हारे से कुछ बात किया है क्या उसने? नहीं, हमारे तो कुछ बात हुआ नहीं, लेकिन हमारे को दबाव बनाया जा रहा है कि केस रिटर्न ले लो. हाँ, बस.